अग्निहोत्र हे जे व्रत आहे ते एकदम पवित्र व्रत आपल्याकडे मानलं जातं. अग्निहोत्र हे भारतामध्ये संपूर्ण ठिकाणी केलं जात नाही. पूर्वी काळी ऋषीमुनी असतील, वैदिक लोक असतील किंवा ब्राह्मण लोक असतील, हे प्रत्येक घरामध्ये अग्निहोत्र व्हायचं. अग्निहोत्र म्हणजे काय तर नित्य प्रातः आणि सायंकाळी हवन केलं जाणारं त्याला अग्निहोत्र असं मानलं जातं. अग्निहोत्रामध्ये विशेष देवत्वाचं आव्हान असतं, म्हणजे अग्निनारायणाचं आव्हान असतं. आपण जर पाहिलं गेलं तर नित्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला होम जसं आपण करतो त्याप्रमाणे पौर्णिमांत आणि अमावस्यांत म्हणजे काय की अमावस्याच्या वेळेस आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी इष्टिकर्म केलं जातं. त्याला अग्निहोत्र मानलं जातं. अग्निहोत्र कुठून आलं तर अग्निहोत्र असं मानलं जातं की ज्यावेळेस आपला विवाह होतो, ज्यावेळेस आपलं लग्न होतं, त्या लग्नामधला जो अग्नी असतो तो अग्नी ती मुलगी आपल्या सासरी म्हणजे आपल्या नवऱ्याच्या घरी घेऊन येते आणि नवऱ्याच्या घरी घेऊन आल्यानंतर त्या अग्नीची सेवा करते आणि नित्य हवन करते. नित्य हवनाने काय होतं तर ही सृष्टीची रचना व्यवस्थित राहावी, सृष्टीची जी पालनकर्ता आहे किंवा सृष्टीमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालाव्या या म्हणून सृष्टीच्या कल्याणाकरता हे हवन आणि अग्निहोत्र केलं जातं. आता भारतामध्ये ह्या गोष्टी फार लुप्त होत चालल्यात. भारतामध्ये मोस्टली मला वाटतं 183 अग्निहोत्रच आहेत आणि भरपूर ठिकाणी अग्निहोत्र केलं जात नाही. तर हे अग्निनारायणाचं जे पवित्र व्रत आहे ते भरपूर कमी वेळेला आणि भरपूर कमी ठिकाणी केलं जातं. त्यामुळे विशेष हे अग्निहोत्र श्रौत आणि स्मार्त असं 2 कर्मामध्ये विभागलेलं आहे. श्रौत कर्मामध्ये हे 5 कुंडावरती केलं जाणारं अग्निहोत्र आहे आणि स्मार्त म्हणजे फक्त एका कुंडावरती केलं जाणारं अग्निहोत्र आहे. असा हा पवित्र अग्नी प्रत्येकाच्या घरी असावा आणि अग्निनारायणाची सेवा आपल्या सगळ्याकडनं करावी अशी अग्निनारायणाकडे माझी प्रार्थना. अग्निनारायण भगवान की जय.